किती कपडे घेते? हा चिने आणली. राहुल सगळं चटचट भाजत आहे. राहुल आता आली घरी आणि आल्याबरोबर ना इकडे तिकडे पाहिलं सगळीकडे. हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग. तर सर्वात आधी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शॉर्टमध्ये एन्जॉय करा. तर आता चाललेली आहे मी डीमार्टमध्ये. मला जायचं आहे डीमार्टमध्ये. किराणा नाही, काही थोडंफार सामान घ्यायचं आहे. का रे? तर ते माझ्यासाठी नाही, मी माझ्यासाठी नाही घ्यायला, आईकडलं सामान आणायला चाललेली आहे मी. तर आता राहुलची वाट बघत होती आतापर्यंत. तो गेला होता त्याच्या मित्राकडे, काही काम होतं. तर बस झाली. मला असं वाटत आहे की झोपून घ्यावं थोडंसं, कारण की याला किती वेळ लागतील, किती वेळ नाही तर घरातून निघायला. झालं का रे? चला मग आता मंडळी निघते मी डीमार्टमध्ये जायसाठी. मग संध्याकाळी खूप जास्त वेळ होऊन जातो आणि आज संध्याकाळी जमलंच तर मी माझ्या घरी जाणार. झाला आहे ताईचा मुक्काम, भरपूर दिवस झाले. आता मला पण माझ्या क्वार्टरची आठवण येत आहे. चला जाऊया आज आपण संध्याकाळी आपल्या क्वार्टरवर. आणि काल होता आमच्या क्वार्टरवर मस्त असा मोठा प्रोग्राम. मला बोलवलं होतं तिथे, पण गोष्ट अशी की मी नाही जाऊ शकली, कारण की मला इथून न्यायसाठी कोणीच नव्हतं. राहुल पण गेलेला होता ऑर्डरवर आणि बाबा त्यांच्या कामावर, एस टीने जाऊ शकत नाही. तर निघालो आम्ही दोघंही बहीण भाऊ डीमार्टमध्ये जायसाठी. आणि शानूला मी काही नेत नाही तिथे डीमार्टमध्ये. तिचं मग असते ना पोरांचं, हे घेऊन दे, ते घेऊन दे, ते घेऊन दे, विनाकारणचाच खर्च असतो तो. म्हणून मी काही तिला नेलं नाही. तसंही मी माझ्यासाठी काहीच घेतलेलं नव्हतं आज. फक्त आईचं थोडं, आईला काही वस्तू पाहिजे होत्या, बस त्याच घेतलेल्या. आणि डीमार्ट अगदी आमच्या घराच्या बाजूला आहे, त्यामुळे मी शानूला कधी इकडे आली ना डीमार्टमध्ये जर जायचं असलं तर मी शानूला आईकडे म्हणजे सोडून देऊ शकते. आणि इथे मी मस्त शॉपिंग करू शकते, मला ज्या ज्या वस्तू आवश्यक आहे त्या त्या. तर पोहोचलो आम्ही डीमार्टमध्ये आणि थोड्याच वेळात जानूचा सुद्धा कॉल आला की मी येत आहे म्हणून. आणि मग आम्ही सगळ्यांनी मिळून शॉपिंग केली. एवढी शॉपिंग केली आहे तर तुम्हाला दिसणारच. 399 रुपये. झाडणी तिकडे का नॅपकिन, झाडणी झाडणी तिकडे आहे ना, झाडणी तिकडे आहे. किती कपडे घेते? हा कशावरचा आहे? याच्यावरचा. अरे ते लेडीज आहे राहुल. हे चांगला आहे. हा धुतल्यावरही निघून जाते बहुतेक. हा पण चांगला वाटतंय. हा चाळामोळा होईन, हा नाही होत. हा राहुल हे टी शर्ट छान वाटत आहे. हा टी शर्ट छान वाटत आहे. कोणचाही घ्या. ब्ल्यू वाला पॅन्टवर खाली पाहिजे. हो ते हे होते ना, आता हाच घे. हे खराब करून तू हे बघ, हे घेतो नाही. शेंद्र घेतलं होतं कुठे गेलं माहिती. हे कुठं काय मी नाही घे, मला घेऊन नाही घे, मला घेऊन मी नाही घेत. पाहिजे तुला? दाखव मग पळाला पळाला. जानू तुला पाहून माझा भाऊ नाही का एकदम असा पळूनच सुटतो. त्याला माहिती आहे आणखी समोर एक खर्च आहे बा म्हणून. आईस्क्रीम 4 आणि पण आपण बाहेर अंदर किती छान जन्नत सारखं वाटत होतं.
माया जन्नत आहे गं. बाहेर आल्याबरोबर असं वाटत होतं उकळलेल्या कढईत टाकलं की खावा. स्टीम करायला स्टीम करायसाठी ठेवलं जसं काही आम्हाला. विदाऊट पाणी. विदाऊट पाणी नाही, फ्राय नाही, भाजा डायरेक्ट. जानू भाजासाठी ठेवलं, भाजासाठी. कसं पळते? हो ना अगं, माहीत आहे ना त्याला इकडे खर्च आहे बा म्हणून बाजूलाच, त्याच्यामुळे पळत आहे तो पटापट. आम्ही इतकं मोठं काम करून ठेवलं ना आज की आम्ही पिशवीच नाही आणली. पिशवी आणली नाही आणि इथली काही घेतली नाही. मग आता तो म्हणे एवढं काही सामान आहे नाही, आपण व्यवस्थित घेऊन जाऊ, तू फक्त बरोबर पकड म्हणून. आणि त्यातही यांनी एक मस्त काम करून ठेवलं की गाडी मस्त उन्हात ठेवली आणि गाडीवर बसल्यानंतर जे बेहाल झाले सगळं. थोडा वेळ तर काही वाटलं नाही, पण मग माझं चालू झालं, अरे लवकर चल, अरे लवकर चल. आता कसं चालत्या गाडी तू उतरू पण नाही शकत आपण, आणि इतकं जास्त न बेकार आहे. एवढ्या उन्हात कुठे जाणं बेकारच आहे. तर हा ना राहुल इतका घाई करत होता की मला स्टोलसुद्धा व्यवस्थित बांधून नाही दिला. मग मी स्टोल वगैरे व्यवस्थित बांधून घेतला आणि मग निघालो आम्ही घरी. हे तिघं जाणार होते वर्धेला तिकडे मार्केटमध्ये आणि आम्ही जाणार होतो घरी. आणि बापरे बाप, एवढी ऊन आहे खरंच. त्यातही आम्ही पिशवी नाही आणली. राहुल सगळं चटचट भाजत आहे. राहुल लवकर चल घरी. आणि घरी आल्याबरोबर तर मला सरप्राईजच मिळालं. हे आले होते 4-5 दिवस बिलकुल माझ्या नजरेने दिसले नाही आणि आल्याबरोबर हे दिसल्यावर इतकं छान वाटायला लागलं मला. अरे आले आता. आणि आम्ही थोडा वेळ मस्त बसलो, गप्पा गोष्टी वगैरे केल्या आणि त्यानंतर ना थोडंसं म्हटलं आता हे आलेच आहे तर यांच्या खुशीमध्ये थोडासा डान्स वान्स करून घ्या. तसं नाही, शानू करत होती डान्स, तर मी म्हटलं अगं तसं नाही, असं आहे, असं नाही तसं आहे. पण माझ्यापेक्षा तर तीच छान करत होती. मी जेव्हा करायला गेली ना तेव्हा सगळा पचका झाला. तिला ना इथे क्लास लावायचे होते डान्सचे, समर कॅम्प चालू झालेला होता. तर तिचं हो नाही चालू होतं की मी आता थांबू की नाही थांबू, कारण की सकाळी 7 वाजता क्लास होता. आणि ती म्हणत होती की मम्मी मग मला झोपायला मिळत नाही, मग स्कूल लागते, असं तसं. जाऊ दे म्हटलं आपण देवळीतच काहीतरी बघू. आणि तसंही क्वार्टरवर आता कोणीच नाही आहे, त्याच्यामुळे मग थोडं मला पण एक सोबत होऊन जाते ती असली म्हणजे. तर इथे ना बाहेर एक गाडी आलेली होती ज्याच्यापाशी पूर्ण स्टेशनरीचं सगळंच वस्तू होत्या. तर मग मी तिथून फक्त एक व्हाईट कलरचे बोज होते ना ते घेतले. आणि टिकली काय पाहिजे होती मला एक, पण ती नव्हती. तिकडे बर्थडेला नाही रे, कोणाचा बड्डे आहे रे? माझा आहे शानू. म्हणून तर म्हणलं तू नवरदेवासारखा कोण सजला वा, मस्त दिसून आला वा, मस्त दिसत आहे. वाढदिवस आहे तुझा? मी तुला मगाशीच विश केलं. आता सेलिब्रेट करताय का? बरं गेली ना शानू? जानूच्या घरी गेली असं? ठीक आहे. आईचं चालू होता तिकडे स्वयंपाक आणि आईने आज लवकर स्वयंपाक करायला सांगितलं होतं मी, कारण की आम्हाला पटकन जायचं होतं देवळीला. आणि इथे मी भरत आहे माझ्या सगळं कपडे वगैरे, जे काही कपडे आहे किंवा जे काही आपण सामान आणलेलं होतं व्हिडिओसाठी, स्टँड, माईक वगैरे सगळं वस्तू जे आहे त्या आठवणीने भरून घेतल्या. आणि हा आला बॅग पॅक करायसाठी. मी म्हटलं तू कुठे चालला, तर त्याच्या कॅमेरा बॅगमध्ये होते, त्याच्या काही वस्तू आम्ही मग बसलो जेवण करायसाठी. यांनी मस्त एक झोप घेऊन घेतली आणि त्यानंतर मग आम्ही बसलो मस्त जेवण करायला. आणि शानू गेली होती बर्थडेला, तर ती तशीच आल्याबरोबर तिला चल जेवण कर म्हटलं, नाही तर ती पटकन जेवणाला सुट्टी मारून देते, मी हे खाल्लं ते खाल्लं करून. तर चला आजच्या जेवणात सांगते काय काय. तर मस्त श्रीखंड, वरण, भाजी, आंब्याचा रस, कुरुडी, पापड, हे सगळं जेवण करायला होतं. तर चला मंडळी या तुम्ही पण जेवण करायसाठी. बापरे, एवढ्या मोठ्या प्लेटमध्ये थँक्यू. घेतलं का सगळं? हे बॅग समोर जाते ना? मोबाईल समोर घ्या ना, गॅत लटकून घ्या आणि मागे बसते खांद्यावर पडतात. पेट्रोल आहे का? नखरे नको करू. बाय. हो
माहिती नाही काहून तर हे तुमच्यासोबत पण होते का असं, तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा. मी बाहेर जाताना एक बॅग किंवा 2 बॅग घेऊन जाते, त्याच्यात 4 आणि 5 कधी होऊन जातात तर माहितीही नाही पडत. तुमच्यासोबत पण असंच घडते का? कमेंट्स करून नक्कीच सांगा. गाडीत पेट्रोल वगैरे भरून घेतलं आणि आम्ही पोचलो इथे सालोडमध्ये आणि बघू शकता इतकं छान दिसत होतं ना सालोड. देवळीला जाताना सालोड हे गाव लागते, तर इतकं छान डेव्हलप केलेलं आहे. किती मस्त असं चमचम चमचम वाटत होतं आणि कुठल्याही प्रकारचं असं म्हणजे हे नव्हतं वाटत की गाव आधी कसं होतं आणि आता कसं झालेलं आहे. आणि इथली ग्रामपंचायत जी आहे ना ते तर मला खूपच जास्त आवडते. आता अंधारात व्यवस्थित दिसणार नाही दिसणार माहिती नाही. वेगळीच एक जुन्या पद्धतीचं त्याला एक स्ट्रक्चर दिलेलं आहे आणि खूप छान वाटतं दिसायला. वाटत पण नाही की ती ग्रामपंचायत आहे म्हणून. हे बघा तर ही आहे आणि खूप छान असं डेव्हलप केलेलं आहे सालोडला. तर मंडळी आम्ही पोहोचलेलो आहोत जवळपास देवळीमध्ये आणि करण निघालेला आहे. तर त्याला आता आम्हाला डायरेक्ट बस स्टॉपवर जायचं आहे, कारण त्याच्यासाठी आणलेले होते मी हेडफोन आणि ते द्यायचे आहे. तर त्याच्यासाठी तो थांबला. तो म्हणे मी थांबतो, तू ये म्हणे ताई पटकन बस स्टॉपवर. तर आम्ही डायरेक्ट आता बस स्टॉपवर चाललेलो आहोत. गर्दी पण आहे, पण गर्दी आहे. आली मी, थांब दोन. एकटाच आहे का तू? अरे बाप रे बाप, त्याच्यातच आहे सगळं. आता पाय ते चार्जिंग आहे नाही आहे काय. चला तर मी आत्ता आली घरी आणि आल्याबरोबर ना इकडे तिकडे पाहिलं सगळीकडे. सर्वात आधी तर मी माझे झाडं बघितले. हे बघा पाणी संपलं असेल याच्यातलं, पाणी नाही आहे याच्यामध्ये. तर हे झाड चिमलं, इकडले सगळे झाडं चिमून गेले. हे बघा पुन्हा सोकले. तो कुठं एवढ्या बारीक चिरिकेच्यात पाणी टाकते. मी घरी असली की सगळे झाडांना पाणी असते, सगळे ते पण चिमलं. आणि याचे पण पानं पिवळे पिवळे आले. असं झाडाचा ताल झालेला आहे. आणि बघा एवढ्या दिवसाचा एवढा डस्ट बसलेला आहे ना, एवढा डस्ट बसून आहे. ठेवून दे बेटा त्याच्यात. आली मी एकदाची माझ्या क्वार्टरमध्ये आणि चांगलं वाटते आपल्या घरी आल्यावर खूप. ते पण आपलंच घर आहे, एवढे वर्ष काढले मी तिथे. पण आता मला माहिती नाही ते क्वार्टर सोडून मी जास्त दिवस बाहेर राहू शकत नाही, कारण की मला 4-5 दिवस झाले की मला क्वार्टरची आठवण येते. हो ना शानू? तर झाले कपडे वगैरे सगळं आवरून घेतलं, कारण की उद्या सकाळी पुन्हा वेळ होईल म्हटलं आणि कामांना वेळ झाला की उन्हाळ्याचा खूप जास्त त्रास होतो. तर आता करते मी मस्त आराम आणि आजच्या ब्लॉगला सुद्धा इथेच एंड करते. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसं नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. आणि भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये, छानशा काही स्पेशल व्हिडिओ. जमलंच तर मी तुमच्यासाठी स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे. तर चला मग भेटूया उद्याच्या स्पेशल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, बाय.